हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद, सूत्र क्रमांक 4. निर्माण चित्तानी अस्मिता मात्रात. निर्माण होणारी चित्ते अस्मितेमुळे असतात. हे सूत्र फार मोलाचं आहे. मानवामध्ये अस्मिता, अहमन्यता, मीपणा असतो. या जाणीवेने त्या अस्मितेची अंमलबजावणी करताना मानव अनेक चित्ते निर्माण करतो. ही अनेक चित्ते त्याच्या अस्मितेमुळे, अस्मितेमधून निर्माण होतात. मनुष्य तर प्राणी आणि मनुष्य यामध्ये हा फार मोठा फरक आहे. मनुष्य तर प्राणी नैसर्गिकरित्या जन्ममृत्यूचा फेरा पुरा करतात, परंतु मानव अस्मितेमुळे नैसर्गिक आयुष्य न जगता त्याला कलाटणी देतो. अस्मितेमुळे तो अनैसर्गिक वागतो. यामुळे स्वाभाविक जीवन जगले जात नाही, त्याच्यात बदल होतो. मानवाला अभिमान, अस्मिता असते. त्या पोटी त्याला अनेक इच्छा, आकांक्षा असतात. त्या पुऱ्या करण्यासाठी तो आपल्या चित्तामधून अनेक चित्ते निर्माण करतो. त्या प्रत्येक चित्ताची एक स्वतःची अशी वेगळी अस्मिता असते. त्यामुळे त्या प्रत्येक चित्ताची मागणी निरनिराळी असते. ती पुरी करण्याकरता माणूस त्यानुसार वागतो. विभूतिपादमधील सूत्र क्रमांक 3 मध्ये वर्णभेदस्तु असा शब्द वापरलेला आहे. रोजच्या जीवन प्रवाहात बदल करण्याची क्षमता मानवी बुद्धीत असते. त्याचा उपयोग मानव करतो. त्या चित्ताप्रमाणे त्यावेळी त्याचा देह, शरीर, इंद्रिये वर्तणूक करत असतात. क्रोधाच्या भरात मानवाच्या हातून प्रमाद होतो. त्यानंतर तो भानावर आल्यावर त्याला जाणवते की क्रोधाच्या भरात ते कृत्य करताना त्यांनी स्वतःला हरवलेले असते. हेच ते त्यावेळी मूळ चित्ताहून वेगळे चित्त असते. मानवाचा स्वाभाविक कल प्रामाणिक वर्तणुकीचाच असतो, परंतु समोर द्रव्य दिसल्यावर त्याला मोह होतो. मूळ चित्ताहून वेगळे चित्त त्याला चोरी करायला प्रवृत्त करते. भानावर आल्यावर तो म्हणतो, मी असे करायला नको होते, त्यावेळी माझा मी राहिलो नव्हतो. परस्त्रीवर हात टाकताना हेच होते. मूळ चित्तात भानावर आल्यावर चूक झाल्याचं लक्षात येतं, अर्थात तोपर्यंत उशीर झालेला असतो. प्रत्येक कृतीमुळे कर्म घडून गेलेलं असतं. त्याचे भोग निर्माण झालेले असतात. ते भोग उपभोगूनच संपवावे लागतात. कारण ही निरनिराळी चित्ते त्या मूळ चित्तामधून निर्माण झालेली असतात. त्यामुळे या निरनिराळ्या चित्ताचे भोग त्या मूळ चित्तालाच भोगावे लागतात. प्रत्येक मानवाचा जगण्याचा काही ना काही उद्देश असतो. याचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक भौतिक आणि दुसरा आध्यात्मिक. भौतिक दृष्टीने जगणाऱ्याला या जगात उपलब्ध असलेले सर्व भोग यथेच्छ भोगायची इच्छा असते. त्यासाठी तो काय वाटेल ते करायला तयार असतो. जगण्याचा एक नैसर्गिक प्रवाह असतो. त्याप्रमाणे मनुष्य तर प्राणी जगतही असतात, परंतु मानवाला यात स्वतःच्या बुद्धीने बदल करण्याची ताकद असते. ती ताकद तो जास्तीत जास्त वापरून सुखी, विलासी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. यासाठी तो नवनवीन भोगमार्ग शोधून काढतो. याचबरोबर त्याला मीची जाणीव असते. मी हे केले, मी असा आहे, मला पाहिजे, मी सांगतो, मी म्हणजे काय समजलात, इत्यादी इत्यादी. या अस्मितेमुळे त्याला त्याच्या प्रत्येक इच्छेवर हुकूम चित्त तयार होते. या अस्मितेमुळे त्याच्या प्रत्येक इच्छेवर हुकूम चित्त तयार होते. या प्रत्येक चित्ताची इच्छा तो पुरवण्यासाठी झटतो. या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसंगी प्राणाची बाजी लावतो. मोठा विनोदी प्रकार म्हणजे अमुक प्रकारे जगण्याच्या लालसे पायी मरायला सुद्धा तयार होतो. या चित्ताच्या भोग हव्यासाची तो इतक्या प्रकारे तयारी करतो की हे सर्व येथेच सोडून जायचे आहे हे तो विसरतो.
भोग उपभोगण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी तो विसरतो की तो मर्त्य आहे. स्वतःला अमर समजून त्याचा सर्व व्यवहार चाललेला असतो. ही अस्मिता जपण्यासाठी, जगविण्यासाठी तो सतत कष्ट घेत असतो. आध्यात्मिक दृष्टीने जगणाऱ्या साधकाला परमात्मा मिलन हाच एकमेव उद्देश असतो. असा साधक भौतिक इच्छा ज्ञानाने समजून जाणून त्यासाठी भौतिक इच्छा धारण करणारी अनेक चित्ते तयार होऊ देत नाही, किंवा ज्ञानयोगाने तो अशी चित्ते शमवितो. त्यालाही अस्मिता असते, पण ती आध्यात्मिक असते. तो म्हणजे अस्मी आणि परमात्मा असा भेद शिल्लक असतो. ती अस्मिता नष्ट करण्यासाठी, अद्वैताचा साक्षात्कार होण्यासाठी तो झटत असतो. त्याच्यात आणि परमात्म्यात द्वैत शिल्लक राहू नये एवढीच त्याची इच्छा असते. ते एकमेव चित्त त्याला परमेश्वरापासून दूर ठेवत असतं. हे अस्मिता लोप पावून कैवल्य प्राप्त व्हावं म्हणून तो सतत जागृत असतो. हरिओम.